नमस्कार. थोडं काही सांगायचं आहे. ललित लेखक श्रीकांत मोरे. तिसरा लेख, जीवन एक बासरी. संगीत, सूर, ताल जीवनाचे अविभाज्य अंग असते. बासरी आरपार असते. फुंकर मारली, आवाज येत नाही. बासरी लाकडाची पोकळ नळी. काही छिद्र पाडली, फुंकर मारली, बोटे छिद्रावर थिरकली. हळूवार फुंकर कमी जास्त झाली की संगीत खुलते, मोहवते. स्वतःचीच फुंकर एवढी सुंदर, तालमय, सूरमय, संगीतमय की स्वतःला दूरवर सुरांबरोबर घेऊन जाते. जीवन असेच पोकळ बासरीप्रमाणे आहे. सुख, दुःख, स्वार्थ, षड्रिपूंची छिद्र, त्याचबरोबर राग जीवनाचे छिद्रात बंदिस्त असतात. जीवन कसे जगायचे? कोणते षड्रिपूंचे छिद्र बंद करायचे, कोणते छिद्र उघडायचे? जीवनाचे सूर जगायचे आपल्याच पोटात असतात. आपली बोट फुंकर जशी जाते तसे जीवन खुलते. एवढे साधे सोपे षड्रिपूचे छिद्र बंद करणे आपल्याला जमले पाहिजे, नव्हे आपण अंगीकारले पाहिजे. दुसऱ्यालाही सूर संगीत ऐकून कान तृप्त केले की आपले जीवन खरंच कृतार्थ होतं. संगीत जीवनाचं सार. उगीच नव्हे, आपल्याकडे म्हण आहे, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. एखाद्याला कितीही समजावलं तरी त्याचा काही उपयोग होत नसतो. थोडक्यात, चाळणीत किती जरी पाणी भरले तर पाणी राहील का? जीवनामध्ये असंच असतं. एखाद्या स्पंजाप्रमाणे सगळं आत्मसात करतो, एखादा नेमकं उलट पालथ्या घड्यावर पाणी. याप्रमाणे सारे काही संस्काराचे, आनंदाचे क्षण तो सांडून टाकतो. बासरीत हळूवार फुंकर मारावी त्याप्रमाणे आणि सुमधुर आवाजाने कृष्णाच्या गायीनंही डोलावं, त्याप्रमाणे जीवन आनंदानं जगले पाहिजे. जीवन सुंदर आहे. योग्य ठिकाणी बासरीच्या छिद्रावर जशी बोटं फिरतात त्याचप्रमाणे सुखदुःखाच्या क्षणांवर मात करता आली पाहिजे. बासरीप्रमाणे जीवन मधुर होईल यात शंकाच नाही. जीवन कसं जगायचं हे सांगणारं मी कोणी भाष्यकार नाही. पहिल्या पावसाचा गंध मोहून टाकतो, सुखावून टाकतो. तसेच जाई, जुई, मोगरा, रातराणी वेडावून टाकतात. मग जसा सुवास तसाच काट्यांचाही सहवास अनेक वेळेला सहन करावा लागतो. असे ओरखडे अंगा खांद्यावरती जसे येतात तसे मनावर, अंतर्मनावरही ओरखडे घर करून राहतात. यावर मी एवढंच म्हणेन की पाटी कोरी करा. भारतीय संस्कृतीने, योगशास्त्राने कोरी पाटी करण्यासाठी, मन निर्विकार करण्यासाठी अनेकविध उपाय सुचवले आहेत. जसे योग साधना, भक्तिनामाचा महिमा, कीर्तन, भजन, प्रार्थना आणि समाधी इत्यादी. बासरी हे असे एक वाद्य असून आपणास ठाऊक आहे, बासरी भारतीय संगीताची अविभाज्य घटक, सांस्कृतिक ठेवा. श्रीकृष्णाची बासरी जनावरांनाही डोलायला लावायची. आपणही जीवनात याचे महत्त्व ओळखले पाहिजे. जीवनाची सुरुवात आणि जीवनाचा अंत हा सारा प्रवास बासरीप्रमाणेच सरळ आहे. पण या जीवनात सुख, दुःख, मद, मोह, क्रोध, काम जसे षड्रिपू आहेत तसेच जीवनात अनेक छिद्र आपल्या जीवनाच्या या बासरी बरोबर येतात. त्याचा आपण योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच फुंकर मारताना छिद्रावरील केवळ बोटांच्या हालचालीबरोबर सूर येतात. सूर सुमधुर असतात. जर कोणते छिद्र केव्हा बंद करायचे, केव्हा उघडायचे हे समजलं नाही तर सूर बेसूर होते. तसंच जीवनातील प्रत्येक क्षणी कसं वागायचं, चिंतन, बोल, संयम यांचा वापर केव्हा, कधी कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. जीवनाला बासरीच्या संगीताप्रमाणे सुरेल, सुमधुर करायचं असेल तर आपल्याला कोणते गुण वाढवायचे, कोणते दोष वगळायचे, म्हणजेच कोणते छिद्र बंद करायचे, कोणत्या छिद्रातून हवा बाहेर जाऊ द्यायची, याचं तंत्र आत्मसात करायला आलं पाहिजे. जीवन एक सुरेल बासरी आपण केली पाहिजे. म्हणजेच स्वतःबरोबर सारा परिसरही डोलायला लागेल. आपले कर्म असेच असावे, आपल्या चिंतनातून विचार असेच असावेत असं वाटतं. आपला परिवार मनोरमा परिवार.